रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आत्ता मी आलेलो आहे झाडांना पाणी द्यायला. कारण मित्रांनो माहिती आहे उन्हाळा चालू आहे, पण जरा उन्हाळ्यामध्ये आहे का बरं उन्हाळ्यात आबाळ आलं आहे मित्रांनो. हे बघा आजूबाजूला तुम्ही बघा, असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. कशामुळे झालं आहे का ते मला काही सांगता यायचं नाही, पण ते लोक जे आजकाल जे सोशल मीडियावरती चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे, ते आर्टिफिशियल रेन ते करायला बघतं. ते जाऊ दे, आपल्याला त्या गोष्टींचं नाही काय. आत्ता पहिलं पण झाडांना पाणी टाकून देऊ, कारण तरी पाऊस नाही का झाला तरी ऊन तर लई होतं आज सकाळ बसून. आत्ता आबाळ आलेलं आहे मित्रांनो. गोष्ट बघितली 1-2 दिवस झाले, जसं आबाळ येतं आहे का आपलं जे 5G नेटवर्क आहे का ते चालायचं बंद होतं आणि 4G चालायला लागते. आता हे काय होतं हे काय माहिती, पण 2-3 दिवस झाले मी ऑब्झर्व करतोय मित्रांनो, 5G चालतच नाही आबाळ आल्यावरती, 4Gच चालतंय. आपला डाटा जो आहे तो रात्री 1-2 वाजेपर्यंत संपून जातोय. तर काय करायचं, जाऊ दे. हे बघा मित्रांनो, ड्रॅगनचं प्लॅन्ट, त्याचं ते जरा पाणी टाकू. जर मी आजकाल आहे याच्यात पण म्हणजे असं दिवसाड पाणी टाकायला लागलो आठवड्याच्या जागी. आणि मित्रांनो, आळू जे होतं ते पण याच्यात उगवले परत. ह्या बघा इथं आळूची झाडं बिडं आहेत, तुम्हाला याच्यात दिसतात का? ह्या बघा उगू दे मित्रांनो. काय आपण म्हणलं गिचमीड नाही करायची, पण ती झाली चालते गिचमीड. आता मित्रांनो, झाडात आपण उरलेलं पाणी टाकू, मग पहिले आपली डबडी परत भरू. मित्रांनो, डबड्यात जराशी घाण आलेली आहे, ते पहिलं तर ते ओतून देऊ इकडं. एवढं पाणी टाकू, विसरून घेऊ मित्रांनो. हे पाणी पितात आहेत बरं का, पाणी कमी होतंय, रोज आम्ही भरतोय थोडं थोडं, पाणी लई कमी होतंय त्यातलं. हो, हे एवढं भास झालं छान. आणि इकडचे डबडे आहे बघा, याच्यातलं तर लई पिलेलं आहे ना, त्यात गाणं लई झालेली आहे म्हणून. चला काय आता ते पण घेऊ आपण भरून. कसं आहे, पक्ष्यांना पण नको मित्रांनो, उन्हात आणायचं. आणि फरशी एवढी डेंजर गरम आहे ना मित्रांनो, मला थोडंसं पायावरती पाणी घेऊ दे खाली. काय का मित्रांनो, आज जरा उन्हातच ठेवणार आहे मी या साईडला. माहिती पाणी पितात त्यांना दिसून आलं की. चला आता उरलेलं पाणी या झाडात टाकू आणि खाली जाऊ. इथे उरलेलं पाणी आहे का आपण याच्यात टाकू मित्रांनो. चला, जास्वंदाचं झाड आहे. चला आता आहे का आपण खाली जाऊ पहिलं. मित्रांनो, आपण मग झाडांना पाणी दिलेलं आहे. आता आपण हायड्रेशन घेऊ जरा आपलं. जर आपण पण आता पाणी पिऊ, पण पाणी नाही मित्रांनो, जसं पितं आपण कोकम सरबत करतो मित्रांनो. मित्रांनो कोकम टाकलेलं आहे. आता मित्रांनो जरा गार पाणी टाकायचं फ्रीजमधलं. आणि आहे का मित्रांनो, ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितली ना सांडलेली साखर, ती म्हणजे कुरपाच्या बँडेज जे आपण टाकलेलं का ते पण मित्रांनो भिजून निघून गेलेलं आहे शेवटी अर्ध्या दिवसातच बरं का. आता जाऊ दे, काय आपण कोकम घेऊ बनवून मित्रांनो आपला. अरे मित्रांनो, पाणी जरा जास्तच झालं. याचं झाकण हा बघा, याचं इथं वरचं झाकण. चला आता काय ठेवून देऊ आपण मित्रांनो. आपण अजून एक कुटाणा केलेला आहे, तो तुम्हाला दाखवतो. अशी कुटाणे माझ्याकडनं होतातच मित्रांनो, दिवसात 400-500 होतात. तर असं बोललं तरी काय वाईट नाही. ओके, आपण जे पाय धुवायला जे पाणी वापरलेलं ते आपल्याकडनं सांडलेलं आहे, तर ते पण पुसून घेऊ. पहिलं आपण कोकम पिऊन घेऊ. चला पहिलं आपल्याला चमचे घेऊ दे पहिलं, तर ते एक मिक्स करायला नीट. हे पण मित्रांनो पाणी एवढं ओतून कसं द्यायचं बरं बघा. इथं चहाचं ते जुनं चहा पिल्याला त्याचा कप आहे, इथं आपण थोडंसं वाचायचा प्रयत्न करू. हां मित्रांनो, एवढं बाद झाला आता. चला आता पिऊन घेऊन काय बाद लागते. चला आता मी पिऊन घेतो आणि तुम्हाला ऐका थोड्या वेळाने भेटतो मित्रांनो. आपला आज हा खरं तर आपला चालू करून दुसरा दिवस आहे, काल की आपण शूटिंग नाही केलेली. आता आहे का मित्रांनो, हा बघा हे कॉन्ट्रास्टर लावत होतो मी, कुरपाचं बँडेज आपलं. म्हणजे काल जे लावलेलं ते निम्म्यातच निघून गेलं मित्रांनो. आता जाऊ दे, तर हे लावून घेऊ पहिलं. हे ओला आपण आता लावलेलं आहे.
काल आपण लईच पाण्या बिण्यात गेलो म्हणून निघालेलं. पण जाऊ द्या आता आपण नीट लावलेलं आहे. आज जर पाण्यात जायचं जरा टाळूच आपण. मित्रांनो सोबत हा जो ब्लॉग आहे तो इथपर्यंतच होता. तर चला आपण भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तो करते जय हिंद जय भारत.